ज्या ठिकाणून आपण अर्निंग करतो, जिथं आपला मॅक्सिमम वेळ व्यतीत करतो, मग ते नोकरी असेल किंवा बिझनेस असेल, तर तिथं किती आपण फुलफिलमेंटनी तिथलं आपलं नाती आपण सांभाळतो. ऑफिस मधलं कल्चर बघा, किती फुलफिलमेंट, किती पोषक असं वातावरण असतं. इतकं आपल्याला त्याचं प्रेशराईज राहतं की तुम्ही मीचं सातत्यानं असलेलं वातावरण, म्हणजे एकीकडे घरच्यांपेक्षा आपल्या जिव्हाळ्याच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्तीत जास्त वेळ आपण त्या ठिकाणी राहत असतो, तरी सुद्धा तिथं आपल्याला अनेक नात्यांच्या समस्या सामोरे जावं लागतं. आपले कलिग्स असतील, आपले ज्युनियर्स असतील, आपले सिनियर्स असतील, अनेकांशी समस्या नात्यांच्या पातळीवरती आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं. घरी आल्यानंतर एखादं कुठलं जर नात्याशी आपल्याला संमेलन नसेल, प्रेमाचं ओलावा नसेल, किंवा तिथल्या त्या नात्यामुळे आपली एनर्जी अजून प्रचंड ड्रेन होत राहते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपला एक उत्साह, जगण्यातला जो एक उत्साह असतो तो राहत नाही. अशी काहीतरी आपली परिस्थिती झालेली असते. आणि याच्यात भरीस भर म्हणून की काय, आपल्या आर्थिक समस्या पण असतात त्याच्या पाठीमागं. काय काय निर्णय घेतलेले असतात की जे फसलेले असतात, किंवा काय निर्णय घ्यायचे हे कळत नसतं, कुणाला विचारावं, कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढावा हे आपल्याला माहित नसतं. किंवा काही गोष्टींमध्ये आपल्याला, म्हणजे सामाजिक गोष्टींमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट असतो, लोकांच्यात मिसळणं किंवा एखाद्या सोशल कॉजसाठी आपण थोडासा वेळ देऊन त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं असं प्रचंड आपल्याला वाटत असते. पण आपलं लाईफस्टाईल अशा पद्धतीनं गुंतत केलेलं असते अनेक गोष्टींमध्ये, डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, की आपल्याला त्याच्यासाठी पण आपल्याला वेळ भेटत नाही. आणि हे सगळं होत असताना कुठून तरी आपल्याला मोटिवेशन भेटत असतं की ह्या व्यक्तीनं 2 वर्षात एवढं बदललं, 4 वर्षात एवढं त्या व्यक्तीनं बदललं वगैरे, त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याच्या आयुष्यात त्याने इतका इन्कम प्राप्त केला वगैरे. आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेतो. त्या प्रेरणेनं परत ह्या सगळ्या समस्येवरती मात करत आपण परत सेल्फ मोटिवेटेड होऊन आपण काम करत असतोय. पण ते मोटिवेशन पण काही कालानंतर राहत नाही. अशा सगळ्या समस्येतून पुढे सरकत आपण जात असतोय. ह्या अशा अनेक समस्यातून पुढे वाटचाल करत असताना वेळेची पण समस्या आहे. वेळ पण मर्यादित आहे. वेळेचा सुयोग्यपणे वापर करत आपल्याला पुढे जायचं असतंय. मग तिथं आपल्या आरोग्याच्या गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःला मेंटेन करणं गरजेचं असतं. रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं असतं. आपल्याला ग्रोथ करण्यासाठी कुठल्या दिशेला जायचं याच्याबद्दल पण आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी नसते. त्याच्यामुळं कुठल्या दिशेला आपण मेहनत घेऊन वाटचाल करायची हे पण क्लॅरिटी राहत नसते. बघा, मी हे सगळं कशासाठी सांगतोय, तर हा सगळा जो जर्नी आहे, या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला या सगळ्या विषयांवरती आपल्याला विचार करत, अभ्यास करत, रिझल्ट घेत पुढे जायचं आहे.